अजितदादाच्या यादीमध्ये नवाब मलिक आहेत म्हणून अजितदादांच्या पक्षाबरोबर युती होत नाही, हे लक्षात घ्या. ज्या ठिकाणी नवाब मलिक आहेत त्या ठिकाणी युती करू नये असं सगळं संकेत एकमेकांना दिलेले आहेत. म्हणून आता त्यांनी त्याला स्टार करावं की नाही करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आमचा विरोधच राहणार ना. आम्ही विरोध पहिले स्पष्ट केलेलं आहे, आजही आमचा विरोधच आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेची रणनीती समोर येते, बंडखोरी होऊ नये अशी भीती पक्षाला आणि त्यामुळे शेवटच्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांना सांगितलं आहे. ही पक्षाची रणनीती असते, परंतु आता उभाटा फुटू नये, बंडखोरी नाही, उभाटा फुटू नये, त्यांनी इतर पक्षात जाऊ नये यासाठी त्यांनी आखलेली रणनीती आहे. बंडखोरी करून मला लढायचंय पक्षाच्या अंतर्गतच असा प्रश्न नाहीये, तर ते बंडखोर इतर पक्षात जाऊ नये यासाठी त्यांनी ती व्यूहरचना करायचा प्रयत्न केला. परंतु काही ठिकाणी तर उभाट्याला उमेदवार मिळणारच नाहीत अशी स्थिती आहे. आणि देखील तुमची युतीचं प्रस्ताव एकमेकांना दिले जातात मात्र निर्णय होत नाहीये आणि त्यामुळे तिथे पण युती होईल की नाही असं बोललं जातं. ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये येत्या 2 दिवसामध्ये युती होईल. युतीची घोषणा वरिष्ठ नेते करतील. त्या संदर्भामध्ये त्यांच्या सर्व बैठका आजही चालू आहेत आणि मला वाटतं त्या सकारात्मक बैठका चालू आहेत. म्हणून युती होणार एवढं मात्र निश्चित आहे. नवाब मलिकमुळे राष्ट्रवादीमध्ये जो तुमचा आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर पडलं, त्यात मुंबईत देखील आता दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. मग मुंबईमध्ये शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी असं लढतील असं काही चित्र आहे. बघा, पुण्यामध्ये राष्ट्रवादी, अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार अशा बातम्या होत्या. त्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची वृत्त आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये होत असेल तर याची दखल मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. सत्तेमध्ये असताना आपण जेव्हा युतीबरोबर असतो त्या टायमाला अशा गोष्टी टाळाव्यात असं आमचं प्रामाणिक मत आहे. नवाब मलिक चालत नाही आहेत ना, आम्हाला नाही चालणार ना, म्हणून आम्ही युतीमध्ये त्यांच्याबरोबर नाहीच आहेत. नवाब मलिक जर पक्षात इकडं काम करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही, हे तर आमची भूमिका स्पष्ट केलेली. असंही चर्चा आहे की ते कमळावर घड्याळावर दोघं एकत्र लढण्याची तयारी आहे आणि 2029 ची अजित पवार तयारी करताना दिसतात असंही बोललं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का आणि पुढे सत्तेकडे वाटचाल होऊ शकते. तर दोन्ही पक्ष जर उभाटा आणि मनसे एकत्र येत असतील तर त्याच पद्धतीने जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय. त्याच्यावर आम्ही कॉमेंट्स करू शकत नाही. परंतु जेव्हा त्यांची युती होईल त्या टायमाला पक्षाने म्हणजे शिवसेनेने पण आणि भाजपने काय धोरण स्वीकारावं हा त्यावेळचा निर्णय आम्ही